नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ द फिलेट वेल्ड. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ द फिलेट वेल्ड. Calculate the length of the fillet weld to connect ISA 100 into 100 into 10 with a guest plate using the 6 mm weld as shown in the figure. म्हणजे साइज ऑफ द वेल्ड आहे 6 mm. कालच्या पेक्षा टफ प्रॉब्लेम आहे. द अँगल इज फॅक्टर्ड. आपलं द अँगल इज सब्जेक्टेड टू फॅक्टर्ड ऍक्सेल पुल ऑफ 300 किलो न्यूटन 300 इंटू 10⁻³ न्यूटन म्हणजे पीडब्ल्यूडी. पीयू म्हणा पीडब्ल्यूडी म्हणा. आता बघा आपल्याला हा इथून ते इतका अँगल दिलेला आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, सेम जसं काढत होतं तसं सगळ्यात पहिले आपल्याला काय भेटत, FWD. इथं पीडब्ल्यूडी डायरेक्ट दिलेलं आहे तर FWD काढायचं. FU डिवायडेड बाय FU डिवायडेड बाय FU divided by √3 into gamma MW. Gamma MW. FU किती आहे 410 घ्यायचं. √3 इंटू गॅमा MW किती आहे 1.5. किती येतं हे 157 न्यूटन पर mm². मग PQ काढायचं. PQ FWD इंटू T. FWD किती आहे 157.8 इंटू T किती आहे थिकनेस ऑफ द प्लेट. थिकनेस ऑफ द प्लेट किती आहे TT 0.7 इंटू S. 157.8 इंटू 0.7 इंटू S किती आहे, किती S किती येतं हे उत्तर 662.76 न्यूटन पर mm झालं. तर आता इफेक्टिव्ह लेंथ काय असतं, PU PWD म्हणा किंवा PU म्हणा, PWD डिवायडेड बाय PQ. PWD किती आहे 300 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 662.76. किती येतं हे 452.65 से 455 mm. आता बघा मित्रांनो, इथं काय माहिती का, हे जे वेल्ड आहे ना टोटल नाही. इकडे बघा कालच्या प्रॉब्लेम मध्ये इतकं आणि इतकं सारखंच होतं. इथे एवढंच वेल्ड करायचं, इथे एवढं करायचं. समजलं का. X1 लेंथ जे कमी जास्त आहे तर मग बघा X1 प्लस हे 100 प्लस X2 X1 प्लस X2 प्लस 100 इज इक्वल टू किती, X1 इकडे बघा हे इतकं X1 राहील, हे 100 राहील, हे X2 राहील. तर इथं मागच्या कालच्या वरी नाही भेटणार उत्तर. आपल्याला असं काढावं लागेल X1 प्लस X2 प्लस 100 इज इक्वल टू टोटल किती आहे 455. टोटल किती आहे 400. टोटल लेंथ असते ती. मग X1 प्लस X2 इज इक्वल टू किती 355. 100 मायनस केलं. आता आपल्याला X1 आणि X2 काढायचंय तर याच्यासाठी मोमेंट घ्यावं लागतं. तर मोमेंट घ्यायची ती नीट लक्षात ठेवा. टेकिंग मोमेंट अबाउट द बॉटम वेल्ड. अबाउट बॉटम वेल्ड. तर बघा मित्रांनो कशी घ्यायची. हे PQ इंटू X1 घ्यायचं. आपल्याला इथपर्यंत यायचं, या बॉटम वेल्ड पर्यंत यायचं. तर इथून ते इतकं PQ इंटू X1 घ्यायचं. हा PQ इंटू X1 म्हणजे लोड. PQ इंटू X1. PQ किती तुम्हाला 662.76.
662.76 इंटू x1 662.76 इंटू x1 हा झाला तुमचा लोड 672.x1 हा झाला लोड इथपर्यंत तुम्हाला कुठपर्यंत यायचं इंटू 100 प्लस प्लस नंतर हे जे लेंथ आहे ना 662.100 काय असतं इकडे बघा 662.76 न्यूटन पर एम एम पर एम एम म्हणजे पर लेंथ पर एम एम म्हणजे पर लेंथ तर हे लेंथ इंटू 662.5 x1 घेतलं हा इंटू एवढा डिस्टन्स मग तसं याचं बल 662.76 इंटू 100 662.76 इंटू 100 आणि यायचं कुठपर्यंत इथून ते इतका डिस्टन्स राहील ना डिस्टन्स कुठे राहील याचा जो युडिएल आहे तो कुठे ऍक्ट होतो सेंटरला ऍक्ट होतो ना तर काय 662.76 इंटू 100 इंटू 50 हे झालं इकडलं लोड कळलं हा पुन्हा एकदा सांगतो इकडे बघा 662.76 इंटू x1 आणि इथपर्यंत यायचं 100 तसंच याचं 662 पॉईंट वेल्डचं पीक्यू म्हणजे वेल्डचं स्ट्रेंथ असतं 662.76 इंटू 100 म्हणजे पर एम एम आहे ना 662.76 इंटू 100 आणि त्याचा तो लोड कुठे ऍक्ट होत असतो सेंटरला मग इथून ते इतकं 50 आलं नंतर इक्वल टू हे 300 इंटू हा डिस्टन्स 300 इंटू 28.4 300 इंटू 28.4 हा अँगल तर 300 किती आहे 300 इंटू 10⁻³ इंटू 28.4 किती येतं बघा आता काय करायचं नीट लक्ष द्या 662.76 इंटू 100 करा पहिले 662.66 एवढंच येतं x1 हा नंतर यांचा गुणाकार करा 3.38 एवढंच सांगायचं रे 3.31 इंटू 10⁻6 हे किती येतं सांग दोनच मिनिट हे किती येतं 300 इंटू 10⁻. आता काय करायचं लक्ष द्या 662.76 x1 8.52 इंटू 10⁻6 मायनस 3.3331 इंटू 10⁻6 किती येतं हे 5.21 इंटू 10⁻6 मग x1 इज इक्वल टू 5.21 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 66276 किती येतं 78 पॉइंट म्हणजे से 80 एम 80 एम x1 आला 80 तर आपल्याला माहिती x1 प्लस x2 इज इक्वल टू किती आपलं 355 तर मग x2 किती 355 मायनस 80 किती येते 275 झालं समजलं का हा करा फास्ट हे बघा नेक्स्ट प्रॉब्लेम डिझाइन अ सुटेबल फिलेट वेल्डेड कनेक्शन ऑफ 80 इंटू 50 इंटू
80 इंटू 50 इंटू 8 with its longer leg connected to guest plate of 8 mm thick. डायग्राम आपल्याला मनाने काढावं लागणार इथं. 8 mm thick. The angle is subjected to factored load of 270 kilonewton. PWD किंवा PDW 270 किलोन्यूटन. अँगल इथून ते इतका अँगल दिलेला 27.5. अँगल किती दिलेलं 27.5. 27.5 अँगल किती दिलं 27.5. आता बघा आता आपल्याला सगळ्यात पहिले काय काढायचं मित्रांनो FWD चा फॉर्म्युला काय FWD is equal to FU divided by √3 into gamma MW. तर FU किती आहे 410 इंटू √3 इंटू 1.5. साईट वेल्डच घ्यायचं किती येतं तर इथे शॉप वेल्ड दिलेला आहे क्वेश्चन मध्ये 1.25 क्वेश्चन मध्ये शॉप वेल्ड दिलेलं किती येतं बघा किती येतं मागच्या याच्यात किती घेतला मागच्या प्रॉब्लेम मध्ये किती घेतलं 1.25 घेतलं किती घेतलं बघा तर मागच्या प्रॉब्लेम मध्ये 1.5 घेतलं असेल ना तर ठीक आहे त्याला हे करून टाका साईट वेल्ड करायला प्रश्नाला नाही कुठे याच्यात काहीच दिलेलं नाही ना हे बरोबर आहे याच्यात बरोबर आहे याच्यात काहीच दिलेलं नाही बरोबर आहे बरोबर उत्तर पण बरोबर हा याच्यात काहीच दिलेलं नव्हतं आपण त्याच्यात फक्त साईट वेल्डच घ्यायला पाहिजे इथं इथं पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे शॉप वेल्ड कळलं का किती येतं हे 189 पॉइंट न्यूटन पर mm स्क्वेअर. FWD आलं आता FWD आल्यानंतर PQ FWD इंटू TT FWD 189.37 इंटू TT किती आहे 0.7 इंटू S 189.37 इंटू 0.7 इंटू S दिलेलं 4 दिलेलं आहे का 4 mm चं प्रोव्हाइड करायचं किती येतं बघा किती येतं 500 जर नाही दिलं तर ऍज्युम करायचं शॉप वेल्ड साठी 4 mm घ्यायचं किती येतं 530.32 530.32 न्यूटन पर mm चालतं हा आता बघा PQ आल्यानंतर L PWD अपॉन PQ 270 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 530.23 किती येतं हे 510 येतं का 509.21 म्हणजे 510 mm लेंथ आल्यानंतर बघा x1 प्लस हा डिस्टन्स प्लस x2 हा डिस्टन्स किती राहील 80 किती राहील तो हा डिस्टन्स किती राहील 80 तर x1 प्लस x2 प्लस 80 इज इक्वल टू 510 x1 प्लस x2 इज इक्वल टू 510 मायनस 80 किती येतं हे 430
किती येतं 430 mm. मग आता टेकिंग मोमेंट x1 काढण्यासाठी मोमेंट घ्यायची. टेकिंग मोमेंट अबाउट बॉटम वेल्ड. हा बघा आता पीक्यू 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 किती पीक्यू 530.23 530.23 इंटू x1 530.23 इंटू x1 इंटू 80 प्लस 530.23 इंटू 80 530.23 80 सेंटर पासून ऍक्ट होतं म्हणून 40 नंतर इज इक्वल टू 270 इंटू 10⁻³ इंटू अँगल किती आहे 27.5 27.5. पटकन हे सांगा बरं फास्ट. हे किती येतं सांगा पहिले. 270 डायरेक्ट असं करा 270 इंटू 10⁻³ इंटू 27.5 मायनस 530 इंटू 0.23 इंटू 80 इंटू 40 किती येतं सांगा फास्ट. हे येतं मित्रांनो सॉल्व्ह केल्यास 134.83. आता बघा x1 आल्यानंतर x1 प्लस x2 इज इक्वल टू किती आहे x1 प्लस x2 इज इक्वल टू 430. मग x2 इज इक्वल टू 430 मायनस 135 किती येतं हा सांग 295 झालं 295 समजलं का.